प्रेक्षक मंडळींनो, प्लीज आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये घडतं असं, इकडे आता जे हे असतात मम्मी साहेब, ते मम्मी साहेब खूप ओरडतात. ओरडू ते आता मंजूला आणि मंजूच्या आईला आवाज देतात. तर मंजूची आई आणि मंजू तिथे येतात आणि म्हणतात, काय झालं मम्मी साहेब, बोला ना. तर मम्मी साहेब म्हणतात की हे बघा, तुम्हाला मला सांगायचं आहे, हे बघा मी तुम्हाला सांगते, इथे कसं कामं करायची, स्वयंपाक करायचा आणि काय करताय तुम्ही तिकडे या. मम्मी साहेब खूप ओरडतात. मम्मी साहेब म्हणतात तिथे स्वयंपाकाला लागा आणि वेगवेगळे पदार्थ सांगतात. पुरणपोळी, आता लगेच जी ही आहे सपना, ती म्हणते की मला हे पाहिजे ते पाहिजे, ती पण सांगते. आणि आता मम्मी साहेब त्यांना स्वयंपाक बनवायला सांगतात. तर आता मंजून त्या आती म्हणते की ती कुठं गेली, दोन जीवाची बाहुली आणि तिची माऊली, या लवकर. आणि तेवढ्यात आता ते मंजू म्हणते की अहो आमरीचं दुखतंय, आम्ही दोघी बनवून घेऊ सगळा स्वयंपाक. तर ते म्हणतात ठीक आहे. आणि ते म्हणतात मला काही माहिती नाही, लवकरात लवकर स्वयंपाक झाला पाहिजे असं म्हणतात. आणि मम्मी साहेब तिथून जातात. तर इकडं आता दोघीजणी स्वयंपाक बनवतात. मंजूची आई आणि मंजू दोघीजणी स्वयंपाक बनवत असतात. तर आता इकडं जो सत्य आहे, तो सत्य आता बघतो. तर काय मंजून तर स्वयंपाक बनवत आहे हे बघून त्याला आश्चर्य होतं. तो म्हणतो की मला वाघमारेची मदत करायला हवी. आणि सत्या मंजूकडे येतो आणि म्हणतो, वाघमारे मी तुम्हाला स्वयंपाक करायला मदत करतो. एकमेकाजवळ येतात आणि दोघे मिळून तिथं स्वयंपाक बनवत असतात. हे सगळं जो आर्यन आहे तो लपवून चोरून हे सगळं बघतो आणि त्याला खूप राग येतो सत्याचा. तर आता इकडं स्वयंपाक झाल्यावरती मंजू आणि सत्या दोघे पण आता गुढी उभारायला तयार होतात आणि दोघे पण मस्त तयार होऊन गुढी उभारायच्या तयारीत असतात. दोघांच्या हाताने पूजा करतात आणि दोघेच जण आता गुढी उभारतात. आर्यनला हे सगळं बघून खूपच राग येत असतो. तो म्हणतो की मला आता काहीतरी करावं लागेल असं तो म्हणत असतो. तर बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे. मंजू आणि सत्या, आर्यनला कळेल का कोण आहे आर्यन, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.